शिवतीर्थ रायगड, शिवछत्रपतींची राजधानी, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील मानाचं स्थान, तीर्थक्षेत्रच. आमच्या जाणत्या राजाला राज्याभिषेक झाला तो इथेच. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, शककर्ते शिवछत्रपती, सिंहासनाधीश्वर झाले ते इथेच. मराठेशाहीचं तख्त निर्माण झालं ते इथेच. 300 वर्षांच्या गुलामगिरीच्या अंधकाराला छेद देऊन हिंदवी सिंहासन निर्माण झालं ते इथेच. 125 वर्ष भारताच्या भूमंडळावर घोडी दौडवणाऱ्या, भीमथडीचे तट्टू पार नेणाऱ्या मराठी साम्राज्याचा पाया घातला गेला इथेच. शिवतीर्थ रायगड, प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं ओलाव्याचं हळवं स्थान. आमचे पुण्यश्लोक आभाळा एवढे राजे, या भव्य आभाळाखाली चिरनिद्रा घेतायत ते इथेच. भक्तांची पावलं आपल्या ईश्वराच्या दर्शनासाठी मंदिरांच्या पायऱ्यांवरून धावतात. तीच श्रद्धा आमची ह्या पायऱ्यांवर आहे. ह्याच पायऱ्यांवरून आमच्या विठ्ठलाची पालखी कितीतरी वेळा आली गेली असेल. आमच्या आऊसाहेबांची पालखी इथूनच गेली असेल. वेदमूर्ती गागा भट्टांची पालखी आमच्या विश्वेश्वराला अभिषेक घालण्यासाठी ह्याच पायऱ्यांवरून वर गेली असेल. शंभूराजे दौडले असतील. राजाराम महाराज, स्वराज्य रक्षिका ताराराणी साहेब ह्याच पायऱ्यांवरून कित्येकदा गड चढल्या उतरल्या असतील. स्वराज्याचे कितीतरी पुण्यवंत शिलेदार ह्याच पायऱ्यांवरून दौडले असतील. ह्याच गडाच्या चौक्यांवर गडाचे रक्षण करणारे मावळे सज्ज असतील. मंदिराचा गाभारा अजून फार वर आहे. आमचं मन गुंतलं आहे ह्या पायऱ्यांमध्ये सुद्धा. रायगडाच्या पायऱ्यावर चढून आलो की लागतो तो हा महादरवाजा, शब्दशः महादरवाजा. केवळ उंचीमुळे नाही, अहो या गडाचं महात्म्य ते किती. आज ते इतकं आहे तर 350 वर्षांपूर्वी किती असेल. मराठी मातीतून सोन्याचं राज्य निर्माण करणारा आमचा राजा इथेच राहत होता. 8 वर्ष छत्रपतींचा मुक्काम ह्याच गडावर होता. ही गोलाकार जाणारी तटबंदी पाहिलीत, याला म्हणतात गोमुख बांधणी. गाय आपल्या वासराकडे वळून पाहताना कशी दिसते तशी. थोडक्यात शत्रूला पायऱ्या चढल्यावर एकदम दरवाजा दिसूच नाही. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर गोमुख दरवाजाचीच रचना आहे. या महादरवाजाची एक मौत सांगू. महादरवाजा आला की असं वाटतं हुश, गड चढलो. पण नाही, अहो इथून बाले किल्ला इतकाच वर आहे जितके तुम्ही खालून चालून आलात. बाले किल्ला म्हणजे राजघराणे राहते ती जागा. रायगडाच्या बाले किल्ल्याच्या ठिकाणी तर फार मोठी वस्ती होती. सामान्य नागरिक इथेच राहायचे. सैन्य इथे राहायचं. बाजारपेठ, व्यापारी इथे होते. मंत्री, अष्टप्रधान मंडळ इथेच राहायचं. अहो अवघ्या महाराष्ट्राची ही राजधानी इतकी सहज का चढता येईल. 1200 पायऱ्या चढल्या की लागतं ते बाले किल्ल्याचं पठार. पहिल्यांदा आहे हत्ती टाकं. याचं नाव हत्ती टाकं का पडलं याची कथा राहू द्या. महत्वाचं काय, या एवढ्या उंचीवरही महाराजांनी पाण्याच्या टाक्यांच्या स्रोतांची फार मोठी व्यवस्था करून ठेवली आहे. आता ही राजधानी आहे म्हणून इथे पाण्याची व्यवस्था फार जास्त होती. पण महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची टाकी दिसणारच. आज इतक्या वर्षांनी त्यातली काही टाकी बुजली, त्यात केर कचरा पडला, पण तरीही बहुतांश टाक्यांमध्ये पाणी आहे. त्या टाक्यातलं थंडगार पाणी किती चविष्ट आहे हे गडकिल्ले पालथे घालणाऱ्या आमच्या गिर्यारोहक मित्रमैत्रिणींना विचारा. ते म्हणतील अमृतच जणू. आणि इतक्या वर्षांनंतरही ह्या गिर्यारोहकांची पाण्याची तहान ही शिवकालीन टाकीच भागवत आहेत बरं का. उगाच आम्ही त्यांना महाराष्ट्राचे वडील नाही म्हणत. वडिलांप्रमाणेच आमच्यावर त्यांच्या मायेची पाखर अजूनही आहे. म्हणूनच त्यांची पिल्लं सुद्धा न चुकता दरवर्षी विविध गड्यांवरील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचं काम करत असतात. डावीकडे गेलं ते हनुमान टाकं. हो, हनुमान, मारुती राया, शक्तीची ही देवता,
मराठ्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर दिसणारच. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रभरात मारुतीरायांची स्थापना करून महाराष्ट्राला बलोपासनेचा मंत्र दिला. मराठ्यांचे लढते किल्ले म्हणजे बलशाली धारकऱ्यांची निवासस्थानं. तिथे मारुतीराया हवेतच. बजरंग बली की जय असं म्हणत आपण पुढे निघायचं. टकमक टोकाकडे जाताना मध्ये आडव्या पडझड झालेल्या इमारती दिसतात. ह्या इमारती दुमजली असाव्यात असे वाटते. ही आहेत दारुगोळ्याची कोठारं. स्वराज्यातील सर्व दारुगोळा, शस्त्रास्त्रे, तोफांचे गोळे, बंदुका, बंदुकीच्या गोळ्या अशी तेव्हाच्या काळची शस्त्र इथे साठवून ठेवली जात होती. स्वराज्य घडवायचे, किल्ले जिंकायचे, शत्रूशी लढायचे म्हणजे शस्त्रे हवीतच. त्याचा साठा मुबलक हवा. सैन्याला शस्त्रास्त्रांची कधीही वानवा पडता कामा नये आणि कालानुरूप आधुनिक शस्त्रास्त्रे स्वराज्यात दाखल व्हायला हवीत. त्यांचे प्रशिक्षण सैन्याला मिळायला हवे. मुघल, आदिलशाही या सल्तनी जुन्या, त्यांचे सैन्य पिढ्यानपिढ्या प्रशिक्षित. स्वराज्य घडवण्यासाठी शिवबाने सुरुवात केली तेव्हा जे सवंगडी त्यांना मिळाले त्यापैकी सर्वांकडे कुठे शस्त्रे होती? केवळ जे वतनदार आणि पातशाह्यांकडे सैन्यात असलेले सरदार शिवरायांना मिळाले त्यांना शस्त्र चालवता येत होती. बाकी होते सामान्य लोक, शेतकरीच. नांगर चालवणाऱ्यांना शिवबाने तलवार चालवणे शिकवले. भांडी वाजवणे म्हणजे तोफा उडवणे शिकवले. ही फार मोठी गोष्ट होती. स्वराज्याची सुरुवात केली तेव्हा कुठे होता दारुगोळा आणि शस्त्रे? जसे जसे एक एक गड हाती येत गेले, स्वराज्याचे उत्पन्न वाढत गेले, शस्त्रे विकत घेता येऊ लागली. एखाद्या आक्रमणावेळेस गड जिंकल्यावर, शत्रू पळून गेल्यावर त्याची शस्त्रे मिळू लागली आणि स्वराज्यात दाखल होऊ लागली. नवनवीन शत्रूंशी सामना झाला तशी नवीन शस्त्रे समजू लागली आणि काळाच्या पुढे विचार करणारे महाराज ती शस्त्रे स्वराज्यात घेत गेले. पण याचा अर्थ असा नव्हे की नवीन शस्त्रे आली म्हणजे पारंपरिक मराठी शस्त्रे नाहीशी झाली. आपले ते टिकवून, अद्ययावत करून नवीन ते घेत गेले. बऱ्याचदा अंतिम गाठलेल्या ध्येयापेक्षा ते ध्येय गाठण्यासाठी अवलंबलेली प्रक्रिया अधिक रोमांचक असते. प्रोसेस इज मोर एक्साइटिंग दॅन आउटपुट. स्वराज्य उभारणीच्या प्रयत्नातील या लहान सहान गोष्टी हे कार्य किती मोठे आणि कठीण होते याची जाणीव करून देतात. आणि हे टकमक टोक इथे मृत्यू दबा धरून बसलेला आहे, पण स्वराज्याच्या द्रोह्यांचा. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना हातपाय बांधून एका पोत्यात घालायचं आणि लोटून द्यायचं खाली. त्याच्या चिंधड्याच झाल्या पाहिजेत, हाडही गवसणार नाही अशी भयंकर शिक्षा. पण शिवछत्रपतींच्या काळात इतकी भयानक शिक्षा कुणालाही दिल्याचं अजून तरी कागदपत्रांमध्ये मिळालेलं नाही. सह्याद्रीच्या जंगलातून फिरावं फक्त वाघांनी आणि मराठ्यांनी, आणि इथल्या बेला कड्यांवर चढावं फक्त वाऱ्याने आणि मराठ्यांनीच. इथून खाली पाहिलं की अंगात धडकी भरते. पण टकमक टोकावर स्वतःच्या जीवाशी खेळायला जाऊ नका. जीवावर बेतेल असे दुस्साहस करायला जाऊ नका. टकमक टोकाच्या किनारी राहूनच त्याचा आनंद घ्या. इथला भणाणणारा वारा तुमच्या कानात साठवा. तो तुम्हाला शिवरायांच्या आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांच्या गुजगोष्टी सांगेल. त्या ऐका आणि मागे फिरा. आता आपण जाऊ त्या ठिकाणी जिथे मराठी माणसाची मान गर्वाने उंच होते. हीच ती जागा जिथे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हा नगारखाना. इथून आत गेलं की लागतो तो दरबार. इथे सर्वसामान्य माणसं एकत्र जमायची, आपलं गारहाणं राजाच्या चरणी मांडायची.
आणि हे शिवछत्रपतींचं आसन. ही मूर्ती नंतर बसवली गेली. त्याच्या खाली अजून एक चौथरा आहे, तो सिंहासनाचा मूळ चौथरा. आणि बाजूला ही मेघडंबरी, ही सोन्याची असेल तेव्हा. इथे तुमचा एक मुजरा घालू द्या, महाराजांचा त्रिवार जयघोष करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा शिवछत्रपतींचा राहता वाडा, माझ्या महाराजांचा वाडा. इथेच ते कितीतरी वेळा वावरले असतील नाही? आहा हा, नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत आहे. इथे ते निजले असतील, बसले असतील, चालले असतील. इथेच शंभूराजांनी महाराजांकडे बालहट्ट केला असेल. राजाराम महाराज सुद्धा इथूनच वावरले असतील. आऊसाहेबही या वाड्याच्या पायऱ्या हाताला धरून धरून सावकाश चढल्या असतील. धुरंधर राजकारणी, महापराक्रमी योद्धा, पुण्यश्लोक जाणता राजा अवघ्या गडाने पाहिला. पण ह्या राजवाड्याच्या भिंतींनी पाहिले असतील हळवे राजे, आज्ञाधारी पुत्र आणि प्रेमळ पिता. महाराजांच्या मनातील वैयक्तिक वेदना, दुःख, राग आणि आनंदही ह्या वाड्याच्या 4 भिंतींनीच पाहिला असेल. राजे गेले, त्या भिंतीही काळाच्या पडद्याआड गेल्या आणि त्यांच्यासोबत आमच्या थोर राजांच्या आठवणीही गेल्या. आता बखरी आणि पत्रांमधून आम्हाला महाराज भेटतात, पण ते राजे नाही. हा केवळ एक चौथरा शिल्लक आहे. फार पुण्यवान आहे बरं का हा चौथरा. या चौथऱ्याला साक्षात महाराजांचे पाय लागले आहेत, प्रश्नच नाही. त्याची धूळ मस्तकी लावून आता राणीवशाकडे जाऊ. महाराजांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला त्यांच्या राण्यांच्या राहण्यासाठी वाडे बांधले होते. त्याला राणीवसा असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या एकूण 8 धर्मपत्नी, त्यापैकी पहिल्या म्हणजे सईबाई साहेबांचं निधन हे फार लवकर झालं. महाराजांच्या अजून एक पत्नी काशीबाई साहेबांचं निधन राज्याभिषेकाच्या अवघ्या 3 महिने अगोदर झालं. दरबारातून बाहेर पडलो की आपण येतो एका उघड्या माळावर. याला म्हणतात होळीचा माळ. रायगडवरची होळी इथे पेटत असेल. दिल्लीच्या पाताशहाच्या आणि आदिलशहाच्या नावाने इथेच बोंब ठोकली जात असेल. आपल्या मनातील आणि विचारातील सगळे दुर्गुण या होळीच्या पवित्र अग्नीत वाहून टाकण्याची शपथ घेतली जात असेल. एक त्या अग्निनारायणाला साक्षी मानून आणि दुसरं त्या रायगडावर राहणाऱ्या सूर्यनारायणाला साक्षी मानून. होय, प्रत्यक्ष महाराज सुद्धा या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, उत्सवांमध्ये सहभागी होत असतीलच ना. तेव्हा उपस्थित असलेल्या नागरिकांना आपल्या राजाचं रुपडं डोळ्यात किती सामावून घेऊ आणि किती नको असं होत असेल. या अग्नीच्या ज्वालांनी महाराजांचं मुखमंडळ उजळून निघत असेल तेव्हा महाराज किती तेजपुंज दिसत असतील, जणू सूर्यनारायणच. इथे अनेक कार्यक्रम होत असतील. पोवाड्याचा कार्यक्रम महाराजांच्या आणि सगळ्या मराठ्यांचा अतिशय लाडका कार्यक्रम. अहो, या पोवाड्यांनीच तर मराठीशाहीची शौर्य परंपरा आणि जिंकण्याची वृत्ती जागृत ठेवली. इथून पुढे जगदीश्वराकडे चालत निघालं की दुतर्फा दुकानं लागतात. दोन्ही बाजूस मिळून 44 दुकानं आहेत. ही दुकानं एवढी उंच का बांधली? कारण घोड्यावरूनही खरेदी करणं सोपं जावं म्हणून. पुढे दुकान आणि मागे दुकानदाराचं राहतं घर. हे दुकानदार कोण असतील? आता आपण जरा अर्थतज्ञ शिवाजी महाराजांकडे येऊ. कोकण म्हणजे समुद्र. या समुद्रावर इंग्रज, पोर्तुगीज, डच असं युरोपीय व्यापारी व्यापार करत होते. गुजरात मधील सुरत हे बंदर तर मुघलांची बाजारपेठच. थोडक्यात बंदरांचं व्यापारातील महत्व महाराज जाणत होते. त्यामुळे रायगडावर त्यांनी अशा व्यापाऱ्यांना स्थान दिलं होतं जे लहानात लहान गोष्टींपासून हिरे, जडजवाहीर यांचा व्यापार करत असतील, शस्त्रास्त्रांचा व्यापार करत असतील. थोडक्यात कोकणात येणारा आणि देशावरून कोकण मार्गे परदेशात जाणारा सगळा माल छत्रपतींच्या नजरेखाली राहत होता. शस्त्रे म्हणजे अतिशय संवेदनशील गोष्ट. तिचा व्यापार राजाच्या देखरेखी बाहेर होणं म्हणजे राज्यावर गंडांतरच.
रायगडावर बाजारपेठ साधून महाराजांनी 3 हेतू साध्य केले. एक, सगळ्या व्यापारावर आणि व्यापाऱ्यांवर त्यांची नजर होती. 2, स्वराज्याला म्हणजे रायगडावरील माणसांना आणि इतरही भागात आवश्यक तो माल सहज मिळत होता. आणि 3, या सर्वांवर कर मिळत होता तो वेगळाच. रायगडावरील भव्य बाजारपेठ महाराजांच्या आर्थिक धोरणाचे जागते उदाहरण आहे. शंभू महादेव हे तर मराठ्यांचं कुलदैवतच. महाराजांची शिवशंभूवर प्रचंड श्रद्धा. मराठ्यांच्या प्रत्येक वाढत्या बळाला महादेवाचा आशीर्वाद होता. स्वराज्याची शपथ घेतली ती रायरेश्वराच्या मस्तकी बेलभंडारा वाहूनच. मराठ्यांची तलवार उचलत असे, हर हर महादेवचा जयघोष करतच. या शंभू महादेवाचे अस्तित्व रायगडावर असावे यासाठी महाराजांनी जगदीश्वराचं मंदिर रायगडावर बांधलं. ते हे मंदिर. पूर्वी इथे जाण्याची वाट वेगळी होती. आता आपण जगदीश्वराचं दर्शन घेऊन समाधीकडे वळतो, तिथून पूर्वी येण्याची वाट होती. या जगदीश्वराच्या मंदिरात महाराज कित्येक वेळा आले असतील. गडावर असताना तर रोजच. त्यांनी गाभाऱ्यात महादेवाचा जयघोष केला असेल. ह्याच गाभाऱ्यात बसून शंभू महादेवाला आपल्या मनातलं इप्सित सांगितलं असेल. ह्याच जगदीश्वराला बेलभंडारा वाहून दसऱ्याला रायगडावरून मराठ्यांचं सैन्य सीमोल्लंघनासाठी निघत असेल. दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी इथेच महाराजांनी आणि मराठ्यांनी आशीर्वाद घेतले असतील. संपूर्ण दगडाने बांधून काढलेली ही जागा अतिशय शांत, थंड, मन प्रसन्न करते. आणि गाभाऱ्यात एक सर्व विचार शून्य करणारा अनुभव मिळतो. या गाभाऱ्यात मन फक्त लीन होते, शिवकाळात जाते. याच जगदीश्वराच्या मंदिराच्या आवारात कवी भूषणाने शिवछत्रपतींची पहिली भेट घेतली होती अशी कथा आहे. इथेच भूषणाने इंद्रजिमी जंभपर हे त्याने महाराजांवर केलेलं काव्य महाराजांना ऐकवलं होतं असं म्हणतात. त्यामुळे ही जागा अनेक अर्थाने पुण्यवंत आहे. तिने खूप काही छान पाहिलं आहे. राजांची छबी या मंदिराच्या आवारात जपलेली आहे. आणि इथून आपण पुढे जातो ते शिवछत्रपतींच्या समाधीकडे. महाराज लौकिक देह सोडून अनंतात विलीन झाले ती ही जागा. इथेच आमचा पुण्यश्लोक राजा चिरनिद्रा घेतो आहे. आयुष्यभर देव, देश, धर्म आणि लोकांच्या कल्याणासाठी महाराज झिजले. किती प्रवास केला, किती डोंगर पालथे घातले, मृत्यूशी किती वेळा झुंज दिली, किती लढाया खेळल्या, किती घाव अंगावर घेतले, किती राजकारणे केली, किती चिंता वाहिल्या, किती शारीरिक आणि मानसिक श्रम जाहले, याला गणतीच नाही. 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीवर शिवतांडव करून थकलेले शिवराय इथे निजले आहे. 50 वर्ष डोळ्याला डोळा नव्हता. सतत डोळ्यात तेल घालून ते स्वराज्य वाढवत होते, लोकांचं रक्षण करत होते. आता कुठे त्यांचा डोळा लागला आहे. कृपया शांतता राखा. खाली विशाल धरा आणि वर विशाल आकाश. ह्यापेक्षा आमच्या आभाळा एवढ्या राजांना अजून कोणती समाधी साजेशी झाली असती. समाधीच्या परिसरात आलं की मन कातर होऊन जातं. जणू आत्ताच महाराज गेले आहेत असं वाटतं. महाराज जाऊन आज 350 वर्ष झाली, तरीही इथे येऊन डोळ्यात पाणी का येतं? रायगडभर फिरताना आपण महाराज साठवत असतो, त्यांचं अस्तित्व मनात भरून ठेवत असतो. ते इथे आल्यावर एकाएकी शून्य होऊन जातं. खरंच इथे आल्यावर काही करू नये. शांत बसून राहावं. ध्यान आपोआप लागतं. मन आपल्यापाशी राहतच नाही. समोर उभ्या असलेल्या समाधीच्या कमानीकडे फक्त पाहत राहावं. शिवरायांचं रूप आठवत राहावं. समर्थाने लिहिलेले आणि लतादीदींच्या गोड गळ्यातून अजरामर झालेले शब्द हृदयाचा ठाव घेत कानात ऐकू येत राहतात. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी.
श्रीमंत योगी.